देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती रुपयाचा भाव डिक्लेअर केला होता? मागच्यांना विचारतो किती रुपये होता? 24 रुपये होता. इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती? 12.5 रुपये. हे आम्हाला नाही पटलं. जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल तर अख्खं वर्ष तुम्ही जगू कसं शकता? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे का नाही? आता कांद्याचे भाव काय? 500 ते 5 रुपये ते 6 रुपये किलो आहेत का नाही? हात वर करून सांगा. असेल तर हो म्हणायचा, हात वर करा. आहे का? बर, 5 ते 6 रुपये मध्ये तुम्हाला परवडतं का? आपल्याला उत्पादक खर्च किती येतो? 18 ते 20 रुपये येतो का नाही येत? त्याच्याच बरोबर गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये आपलं नुकसान झालं का नाही झालं? जो रब्बी कांदा बरेच दिवस टिकू शकतो, पण पाऊस आल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे आज तो टिकू शकतो का? उत्पादकता कमी झाली का नाही झाली? मग आज जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता, मार्केट कमिटीकडे जाता, जेव्हा 4 रुपये 5 रुपये तुमच्या हातामध्ये मिळत असतात, तेव्हा येण्या जाण्याचा तरी खर्च निघतो का? मग मला तुम्ही सांगा, जर मोठे मोठे नेते जर टीव्हीवर आणि इतर ठिकाणी जर सांगत असतील येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी होऊ शकतो, मग येणाऱ्या वर्षीचं पीक तुमच्या हातामध्ये येणार का? जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल तर अख्खं वर्ष तुम्ही जगू कसं शकता? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे का नाही? आता 18 तारखेच्या आधी पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल. 18 तारखेला तुम्ही आपण सर्वजण लासलगावला गेलो होतो का नव्हतो? फक्त संवाद करण्यासाठी गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेण्यासाठी गेलो होतो. तिथं 3-1 हजार लोक आली. मग हे सरकार कुठेतरी घाबरलं. सरकार घाबरल्यानंतर कलेक्टर साहेबांनी रिपोर्ट पाठवला. तो मंत्रालयाकडनं केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आपल्या मागण्या काय होत्या? आपल्या मागण्या होत्या, जेव्हा 2023 मध्ये इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती रुपयाचा भाव डिक्लेअर केला होता? मागच्यांना विचारतो किती रुपये होता? 24 रुपये होता. इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती? 12.5 रुपये. हे आम्हाला नाही पटलं आणि मग 18 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केल्यानंतर या सरकारला नरमावं लागलं. त्यांनी 15 रुपये 18 पैशावर आता रेट दिला. म्हणजे त्यावेळेच्या आंदोलनाला आपला 3 ते 3.5 रुपयाचं यश मिळालं. पण हे 3.5 रुपये तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, यश आलं असेल, पण हे 3.5 रुपये मान्य आहेत का? मग सरकारला आपली काय मागणी आहे? 3024 पेक्षा पुढे आम्हाला भाव त्या ठिकाणी पाहिजे, अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे. मग हे जे नाफेड खरेदी करतं ते कुठेतरी डोंगराच्या आड बाजूला जाऊन काही व्यापाऱ्यांकडनं, प्रायव्हेट लोकांकडनं कांदा खरेदी करतं का नाही करत? जेव्हा भाव असतो 5 रुपये, जेव्हा भाव असतात 6 रुपये, त्यावेळेस खरेदी करतात आणि नाफेडला विकतात कधी? हे कॉन्ट्रॅक्टर जे कोणी लोक असतात, भाव वाढल्यानंतर मग त्यांना 10 रुपयाचा नफा. आता सुद्धा नाफेडचे जे काही बगलबच्चे आहेत ना, त्यांनी आता 4 ते 5 रुपयाला कांदा घेऊन ठेवलाय आणि तो कांदा आता ते कितीला नाफेडला विकणार? 15 रुपये 80 पैशाला. पण शेतकऱ्याला त्यातून काय मिळणार का? तर आमची मागणी आहे, हे जे बगलबच्चे कोण आहेत माहितीये का? हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यातून हे पोट भरतायत, घर भरतायत. पण आमच्या शेतकऱ्याचं घर भरताय का? मला उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे, म्हणून हे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आमची मागणी आहे, नाफेड लीग काळ्या कुठेतरी आड बाजूला खरेदी करण्यापेक्षा कुठं खरेदी करायचं? मार्केट कमिटीमध्ये खरेदी केल्यानंतर काय होतं? स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळतो आणि तीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि नाफेड म्हणते 2 लाख टन घेणार. 2 लाख टनात काय होणार आहे का? अहो, इथंच एक दिवसाला 2 लाख टन गोळा होते. तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे 8 ते 10 लाख टन कांदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि 8 ते 10 लाख टन कांदा घेतला तो कांदा हा भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही. कारण काय करतात, 3 महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर हा तुमचा कांदा जो स्वस्तात घेतलाय
परत जाऊन त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, हे सर्व नेते इथं आलोत, आम्ही आलोत, इलेक्शन आहे का? महाराष्ट्रात इलेक्शन आहे का? पण आलो ना तुमच्यासाठी का? खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याच दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही सावलीत बसलेले लोक आहेत, पेट्रोल पंपाच्या इथं बसलेले लोक आहेत, त्यांना मला सांगायचे, अरे तुमच्यासाठी हा लढा आहे. तुम्ही त्या शेतामध्ये राबता, उन्हामध्ये राबता आणि आता जर सावलीत बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही.